नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. अजितदादांचा विमान अपघात होऊन जवळजवळ एक आठवडा लोटला. राष्ट्रवादी दोन्ही पार्टीच्या विलीकरणाचं घोंगडं भिजत पडलंय. शरद पवार ज्या ताकदीनं सांगतात की विलिनीकरण फायनल झालं होतं, त्याच ताकदीत सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्हाला काहीच माहीत नाही. आणि असू शकतं की त्यांना माहीत नसावं. कारण जयंत पाटलांनी सांगितलं की एक वेळा जेव्हा मी अजितदादांना विचारलं की बाकी लोकांना काय विचारलं का? ते म्हणाले की मी पार्टी चालवतो, ते थोडी चालवतात. त्यामुळे अजित पवारांकडनं अजित पवारच बोलणार होते. आणि राज्याची सगळी धुरा जयंत पाटील आणि सुप्रियाकडे असल्यामुळे ते त्यांच्याशी सारखे बोलणं करत होते. आणि अजित पवारांना कुठेतरी एक जाणीव होती म्हणून ते शरद पवारांशी डायरेक्ट बोलणं टाळत होते. पण सगळं जवळ ठरलं होतं असं ते म्हणतात. आता दादांसोबतच ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. नवीन एक बातमी आली की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी पण त्याला क्लीन चिट दिली होती. मग काम कुठे रोखलं गेलं. यामध्ये जेव्हा अजितदादांचा विमान अपघात झाला, सर्वात पहिले एक ट्विट आलं, एक स्टेटमेंट आलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं, की याची डिटेल इन्क्वायरी व्हायला हवी. त्यावर बीजेपीच्या बऱ्याचशा नेत्यांनी तोंडसुख घेतलं. मग संजय राऊत नी बोलायला सुरू केलं. पण संजय राऊतांना कारण ते इतकं बोलतात की त्यांना सिरियस घेणंच लोकांनी सोडलं. पण आता छगन भुजबळनी नाशिकमध्ये हे वक्तव्य देऊन बरेचसे प्रश्न उभे केलेत. छगन भुजबळ म्हणाले की मी ते प्लेन पडलं तिथे मी जाऊन आलेलो आहे. तो असा कसा अपघात झाला हेच कळत नाही. मी पार्थकडे तो व्हिडिओ पाहिला सीसीटीव्ही फुटेजचा. की ते प्लेन येतं, एक घिरटी घेऊन जातं, दुसऱ्या घिरटीला येतं आणि मग ते कलाटणी मारतं. म्हणजे ते एका साईडला झुकतं आणि मग पडतं. काहीतरी घातपात झाला का? का इंजिनमध्ये बिघाड होता, वेल मेंटेन नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. ही जी विमान सेवा देणारी कंपनी आहे, या कंपनीचे पहिले विमानं ॲक्सिडेंट झाली. नंतर जो पायलट होता त्याची ड्युटी नव्हती असं बोललं जातं. कोणीतरी ट्रॅफिकमध्ये सकाळी अटकला असं म्हटलं जातं. म्हणून हा सकाळी एवढ्या कुठे ट्रॅफिक असतं. मग म्हणे व्हिजिबिलिटी नव्हती म्हणून शायद बहुतेक पडलं असेल. पण सीसीटीव्हीमध्ये ते कलाटणी मारताना विमान दिसतं, मग त्या विमानाला खाली दिसायला नको का? असे असंख्य प्रश्न आहेत. आणि छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्राने फार मोठा नेता गमावला. त्यामुळे कुठे इंजिनमध्ये बिघाड असला का, इंजिन वेल मेंटेन नव्हतं का, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि ती जी एअर होस्टेस होती आतमध्ये अटेंडंट, तिला को पॅसेंजर कसं दाखवण्यात आलं रेकॉर्डमध्ये. कारण एम्प्लॉयी गेला की त्याला भरपूर मोबदला द्यावा लागतो. आणि को पॅसेंजर झाल्यामुळे कंपनीने हात वर केले. अशा बऱ्याचशा चर्चाचं उधाण आलंय. पण छगन भुजबळने स्वतःच हा विषय घेतल्यामुळे पूर्ण देशातल्या लोकांना, काही जे दादांवर प्रेम करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांनाच वाटतं काहीतरी घातपात झाला. हे विलिनीकरण कोणाला नको होतं. या विलिनीकरणामुळे कोणाला त्रास होणार होता. अमित शहा आणि मोदी म्हणतात तर मग विलिनीकरण का थांबलं? मधातच वडेट्टीवारनी जवाई शोध लावला की तिथे ते गुजरातचा एक व्यापारी, म्हणजे ते अडाणीबद्दलच बोलत असतील. म्हणाले ते आता एआयच्या एका प्रोग्रामसाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका प्रोग्रामसाठी ते तिथे आले होते. तिथे अडाणीच होते गौतम अडाणी. मग गौतम अडाणींनी यांचा समेट करून घेतला का? कारण जोपर्यंत तथ्य येत नाही आणि घरात पॉवर स्ट्रगल आहे का? दादांनी सुनेत्रा वहिनींना कशाला राज्यसभेत घेतलं, की लोकसभेत त्या निवडणूक हारल्या
त्यामुळे कुठेतरी भरपाई म्हणून त्यांना पार्लमेंटमध्ये पाठवायचं म्हणून राज्यसभेमध्ये पाठवलं. अशी काही राज्यसभेमध्ये त्यांची मोठी काही कामगिरी दिसली नाही. त्यांना एवढ्या घाईने उपमुख्यमंत्री करण्याचं कारण काय? आणि पार्थ याला जेव्हा राजकारणापासून दूर ठेवलं आणि दादांचा एक प्रश्न आहे, की पार्थचा प्रॉब्लेम असा आहे, की तो कोणावरही विश्वास ठेवतो. त्याला अजून थोडंसं मॅच्युअर व्हायला हवं. कारण त्या जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ जरी बाहेर निघाले, तरी तो त्या नावावर लागलेलाच आहे शिक्का. ते डीलच मूर्खपणाचं होतं. आणि आता पार्थला राज्यसभेत पाठवणार आहे. त्या जमिनी घोटाळ्यात जी एफ-आय-आर फाईल झाली त्यात पार्थचं नाव नाही. तर पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही उमेदवारच उभा करणार नाही असं आता राष्ट्रवादीने घोषणा केली. मी बारामतीमध्ये प्रचाराला जाणार नाही जिल्हा परिषदांच्या, असं फडणवीसांनी सांगितलं, की भाई आपल्याला किती प्रेम आहे दादांबद्दल. तिकडे छगन भुजबळ एकीकडे म्हणतात, की दादांच्या प्लेनमध्ये काहीतरी घातपात झाला का? प्रश्न विचारतात आणि दुसरीकडे विलिनीकरण करायचं की नाही करायचं ते आम्ही भाजपला विचारून सांगतो. म्हणजे आता पूर्ण मायबाप भाजपच झाली का राष्ट्रवादीची? अजित पवार असेच वागायचे का? त्याच भाषणात ते पुढे म्हणाले, की मी एकनाथ शिंदे असताना बोललो होतो, की राजीनामा देईल. लगेच दादांनी मला एकनाथ शिंदेच्या घरनं फोन केला आणि सांगितलं, की आपण जो फुले, शाहू, आंबेडकरचे विचारवादी लोक आहोत. भाजपासोबत गेलो तरी आपण ती विचारधारा सोडली नाही. अशा राजीनाम्याच्या गोष्टी करायच्या नाही. मग एवढं प्रेम दादाचं होतं, तर मग छगन भुजबळला लगेच मंत्रिमंडळात का घेतलं नाही दुसऱ्यांदा? मंत्रिमंडळात जाण्यासाठी एवढा थैथयाट का करावा लागला त्यांना? दादा नाहीत म्हणजे दादाच्या नावाने कसलीही बिल फाडणं चालू आहे सध्या असं वाटतं. ही गोष्ट जयंत पाटलांची मानतो, कारण त्यांनी दादा ह्या कोणाला मोजतच नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फक्त दादाच्या भरोश्यावर होती आणि दादाच सबकुछ होते. त्यामुळे विलिनीकरणाची घोषणा केल्यावर सगळे चुपचाप काँग्रेसमध्ये तर गेले नसते. कारण सत्ता कोणाला सोडायची नाहीये. सत्तेच्या मोहापायी फुले, आंबेडकर, शाहूचं नाव घेत बीजेपीचं समर्थन करायला निघालेले आहेत. जे बीजेपीची लोक रोज राज्यघटनेला तुडवतायत. पण सत्तेचं लोणी खाण्यासाठी सगळेच शाहू फुलेंचं नाव घेऊन पुन्हा तिकडेच जातात. शाहू फुले, आंबेडकर आणि भाजपा हे एकत्र बसूच शकत नाही. हे विरोधाभासी शब्द आहेत. पार्थला राज्यसभेचं आता फायनल झालं असं ऐकण्यात आलं. पण पार्थ 6 वर्षासाठी जाऊ इच्छितो, 4 वर्षासाठी नाही, हेही त्याचं एक म्हणणं आहे. शरद पवार बीजेपीसोबत जाणार का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. हे वेगवेगळ्या चर्चेतून आणि नेता नुसते सिग्नल देऊन जातात महाराष्ट्रामध्ये. अजून ठोस कोणी निर्णय घेताना दिसत नाही. पण दादांच्या मृत्यूनंतर लगेच मुंबईचाही महापौर ठरला, लगेच ठाण्याचाही महापौर ठरला. सगळे लढवय्यांनी नांग्या टाकल्या, आपल्या तलवारी मॅन केल्या. काय दादांच्या मृत्यूमुळे घाबरले? की त्यांना कळलं की आता आपण बीजेपीची बी टीम म्हणूनच महाराष्ट्रात काम करायचं आहे. कुठे ना कुठे पाणी मुरत आहे. बरेचसे प्रश्न आहेत दादांच्या मृत्यूला घेऊन. त्याची उत्तर आली पाहिजेत. इन्क्वायरीमध्ये नुसता तांत्रिक दोष म्हणून दादांना शहीद करू नका. तांत्रिक दोष कसा? त्या बारामतीच्या स्ट्रीपवर बऱ्यांदाच प्लेन उतरलेले आहेत. पहिल्यांदा थोडी उतरले. एकूण महाराष्ट्राचं राजकारण दादा गेल्यानंतर अजूनही ते ढवळणं चालू आहे. आणि रोज नवीन चर्चेला ऊत येतोय.
आणि एक भ्रम आणि भीती या 2 शब्दाचे पूर्ण ढग महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या उभारलेले आहेत. छगन भुजबळ जे म्हणतात तेच संजय राऊत म्हणतात, तेच ममता बॅनर्जी म्हणत होती आणि महाराष्ट्र पण तेच म्हणतोय. कुठेतरी काहीतरी गडबड आहे. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.